नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. पोलीस भरती 2024 तर्फा 25 जूनला जे आज पोलीस भरती झाली, तर सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते, त्याचबरोबर पोलीस भरतीमध्ये जे 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंग किती या ठिकाणी आज देण्यात आला. त्याचबरोबर या ठिकाणी मुलं कोणकोणत्या चुका करत आहेत जे तुम्हाला या ठिकाणी करायचे नाही या ठिकाणी, आणि सर्वात कमी मार्क्स मुलांना कोणत्या इव्हेंटमध्ये पडत आहे आणि सरासरी मुलांना या ठिकाणी 50 पैकी किती मार्क्स पडत आहे पोलीस भरतीमध्ये, तर याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. 50 पैकी मुलांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे याबद्दल सुद्धा माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या तुम्हाला चुकांनी करायच्या आहे, तर संपूर्ण माहिती आज 25 जूनला पोलीस भरती कशा प्रकारे झाली याबद्दल माहिती सांगणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जे स्पाइक शूज आहे, तर हे जे अलाउड आहे का 100 मीटरसाठी याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे. आणि तुम्ही जर समजा या ठिकाणी किती वाजता रांगेमध्ये लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं या ठिकाणी फिजिकल होणार आहे, ग्राउंड होणार आहे, कोणकोणते इव्हेंट या ठिकाणी होणार आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा, या ठिकाणी जे सकाळपासून विद्यार्थी या ठिकाणी 4 वाजतापासून रांगेमध्ये लागत आहेत. जे पण तुमच्या हॉल तिकीटवर जे तारीख असेल त्या तारखेवर त्या टाइमवर तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं, आणि हॉल तिकीटवर जो टाइम दिला आहे तो 5 वाजता दिलेला आहे. तर काय काय विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आहे हे 1 वाजता सुद्धा येत आहे, 2 वाजता सुद्धा होत आहे. तर यामध्ये काय होतं की ऊन सुद्धा भरपूर तपत आहे. यामध्ये जे 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस जे आहे जास्त या ठिकाणी दम लागत आहे. तर तुम्हाला ह्या गोष्टीचं या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे. तुम्ही जर या ठिकाणी सकाळी 6 वाजतापासून जर या ठिकाणी रांगेमध्ये लागले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 12 वाजेपर्यंत होऊ शकते, ठीक आहे. आणि तुम्ही जर समजा 4 किंवा 5 वाजतापासून जर रांगेमध्ये लागले तर तुमचं जे ग्राउंड आहे हे 10-11 वाजेपर्यंत सुद्धा होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही जर रांगेमध्ये जर समजा या ठिकाणी 7-8 वाजता जरी लागले तरी सुद्धा तुमचं 1-2 वाजेपर्यंत या ठिकाणी ग्राउंड होऊ शकते. तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. या ठिकाणी 8 वाजेपर्यंत तुम्ही ग्राउंडच्या अंदर, गेटच्या अंदर या ठिकाणी जाऊ शकता, ठीक आहे. तर सर्वात पहिलं जे प्रोसेस आहे पोलीस भरतीचा आज 25 जूनला या ठिकाणी ग्राउंड झालं. तर सर्वात पहिलं जे हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन व्हायला फक्त 10-15 मिनिटच लागते. 10-15 मिनिटाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. पण या ठिकाणी जे जास्त वेळ जे या ठिकाणी मुलांना थांबून ठेवल्या जाते, जवळपास 5-6 घंटे मुलांना थांबून ठेवलं जाते, कारण की स्टेप बाय स्टेप मुलांची त्या ठिकाणी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू आहे, ठीक आहे. तर सर्वात त्या ठिकाणी जे तुमचे फोटो वगैरे लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस, तर 5 फोटो त्या ठिकाणी लागणार आहे. तर फोटो सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सोबत न्यायचे आहे, ठीक आहे. 25 जूनला आज ग्राउंड झालं. तर सर्वात आधी मुलांचे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काय काय या ठिकाणी लागत आहे, तर पहा, ओरिजिनल तुम्हाला तुमचा जो तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला तो फॉर्म तुम्हाला न्यावा लागणार आहे. हॉल तिकीट तुम्हाला न्यावं लागणार ओरिजिनल, आणि एक झेरॉक्स याच्या न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी आधार कार्ड सुद्धा न्यायचा ओरिजिनल, आणि आधार कार्डची एक झेरॉक्स. त्याचबरोबर तुम्हाला 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट ओरिजिनल न्यावं लागणार आहे, आणि याच्या एक झेरॉक्स. त्याचबरोबर 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट याचे सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स न्यावं लागणार आहे. त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला न्यावं लागणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी, आणि कास्ट सर्टिफिकेटची झेरॉक्स. त्याचबरोबर डोमेशियल सुद्धा तुम्हाला न्यावं लागणार आहे, आणि डोमेशियलची सुद्धा तुम्हाला एक झेरॉक्स लागणार आहे त्या ठिकाणी. त्याचबरोबर तुम्हाला जे या ठिकाणी EWS प्रमाणपत्र सुद्धा लागणार आहे. त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सुद्धा लागणार आहे ओरिजिनल, आणि याच्या सुद्धा एक झेरॉक्स. त्याचबरोबर TC सुद्धा तुम्हाला लागणार आहे ओरिजिनल, आणि TCची झेरॉक्स सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. तर एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी लागते. जर TC नसेल तर बोनाफाईड तुम्ही नेऊ शकता. तर एक झेरॉक्स ते तुमच्यापासून घेणार आहे पोलीसवाले, ठीक आहे. त्याचबरोबर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा ते चेक करते. तर ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा तुम्हाला न्यायचे, आणि या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स सुद्धा न्यायचे आहे, ठीक आहे. तर काहीच या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस. आधी जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मुलांना टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी बसवल्या जातं, आणि सर्वात आधी त्या ठिकाणी उंची मोजली. तर उंचीमध्ये सुद्धा बरेच मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे. तर उंचीमध्ये सुद्धा जास्त विद्यार्थी या ठिकाणी कटत आहे. तर 165 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी लागत आहे, ठीक आहे. ज्यांची सुद्धा 165 सेंटीमीटरपेक्षा कमी आहे ती मुलं अपात्र होत आहे. त्याचबरोबर त्यानंतर छाती विद्यार्थ्यांची मोजली. त्याचबरोबर छाती झाल्यानंतर एक फॉर्म त्या ठिकाणी लिहून घेतला जात आहे. नॉर्मल फॉर्म आहे, त्यामध्ये आपल्याला अर्ज क्रमांक त्या फॉर्मवर लिहावं लागते. त्याचबरोबर आपला पत्ता झाला, आपलं नाव झालं, बस एवढंच लिहावं लागते, आणि फोटो चिपका लागते त्या फॉर्मवर. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबरला
ते चिपसुद्धा त्या ठिकाणी दिले जाते. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर एका पोलिसांजवळ 10 विद्यार्थ्यांना पाठवले जाते आणि त्यांचं जे इव्हेंट आहे, जसं 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, तर एक पोलिस 10 20 विद्यार्थ्यांचं ते इव्हेंट घेते. 20 विद्यार्थी त्यांच्याजवळ एका पोलिसाजवळ पाठवले जात असते. ठीक आहे. तर सर्वात आधी आज जे पहिला जो इव्हेंट घेतला गेला तो होता 100 मीटर. तर पहिला जो इव्हेंट घेतला जात आहे तो 100 मीटर आहे आणि 100 मीटरला जे आहे या ठिकाणी जो स्पाइक बूट आहे तर हा अलाउड नाही. तर स्पाइक बूट घालून तुम्ही या ठिकाणी धावू नाही शकत, एक लक्षात ठेवा. तर 100 मीटरवर तुम्हाला थोडं लक्ष ठेवायचं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना 100 मीटरमध्ये कमी मार्क्स पडत आहे. घरी जो टायमिंग येत आहे तो या ठिकाणी येत नाही आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. त्याचबरोबर दुसरा जो इव्हेंट घेतला जात आहे तो घेतला जात आहे गोळाफेक. तर या ठिकाणी 100 मीटर झाल्यानंतर जवळपास 10-15 मिनिटाचा टायमिंग भेटते. त्यानंतर गोळाफेक घेतला जात आहे. तर गोळाफेकला सुद्धा तुम्हाला 3 चान्स भेटणार आहे. तुमचा फाऊल जरी गेला तरी सुद्धा तुम्हाला पहिला जर समजा तुमचा या ठिकाणी फाऊल गेला तरी सुद्धा तुम्हाला 2 चान्स या ठिकाणी भेटणार आहे. ठीक आहे. तर 3 चान्स आहे गोळाफेकला. आणि जो तुम्ही गोळा फेकत जा गावाकडे तो गोळा वेगळा आणि इथला गोळा जे आहे थोडा छोटा आहे, तो जे आहे फक्त भारी, एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर गोळा फेकताना सुद्धा तुम्हाला या ठिकाणी थोडं लक्ष ठेवायचं आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना गोळा फेकमध्ये सुद्धा कमी मार्क्स पडत आहे. आणि त्यानंतर तिसरा जो इव्हेंट आज घेतला तो होता या ठिकाणी 1600 मीटर रनिंग. तर 1600 मीटर रनिंगला जे आहे 50-50 मुले एका बॅचमध्ये सोडत आहे आणि 100 मीटरसाठी सुद्धा त्या ठिकाणी सेन्सर लावला आहे. जसं तुम्ही त्या सेन्सरपासून निघाले तसं तुमचा मायक्रो सेकंडनी टायमिंग चालू होते, एक लक्षात ठेवा. आणि 1600 मीटर रनिंगसाठी सुद्धा या ठिकाणी त्या ठिकाणी सेन्सर लावला आहे. तुम्ही जसं 1600 मीटर रनिंग तिथून स्टार्ट केलं तसंच तुमचं या ठिकाणी मायक्रो सेकंडनी टायमिंग चालू होते 1600 मीटर रनिंगचा. ठीक आहे. तर तुम्ही 1600 मीटर रनिंगचा जो या ठिकाणी टायमिंग बघू शकता. काय विद्यार्थी 8 मिनिटाचा सुद्धा टाईम येत आहे. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांचा 7 मिनिटाचा सुद्धा टाईम येत आहे आणि काही फक्त म्हणजे 50 पैकी जे आहे जवळपास 4-5 विद्यार्थी असे आहे की त्यांचा टायमिंग 5 मिनिट 5.5 मिनिट असा येत आहे, 6 मिनिट येत आहे. बाकीचे जे विद्यार्थी हे 50 विद्यार्थी त्यामध्ये धावते आणि 50 मधले जवळपास 30 मुले जे अगोदरच कटून जाते, म्हणजे ऑटोमॅटिकच ते हार मानून जाते, ग्राउंडच्या अंदर बसून जाते. ठीक आहे. तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग होत आहे. 1600 मीटर रनिंगमध्ये भरपूर मुले कटत आहे, कारण की जास्त टायमिंग या ठिकाणी 1600 मीटरला रनिंग मारायच्या वेळेस होत आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला धावायच्या वेळेस जे एक चूक नाही करायची की तुम्हाला जो ट्रॅक आहे 400 मीटरचा तर त्याच्या अंदरून तुम्हाला धावत आहे, ज्याच्या बाहेरून तुम्हाला धावतही नाही. तुम्ही जर त्या 400 मीटरच्या ट्रॅकच्या अंदरून धावले तर तुमचं त्या ठिकाणी टायमिंग कमी येणार आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी मार्क जास्त भेटणार आहे. त्याचबरोबर ट्रॅकच्या बाहेरून जर धावले तर तेवढाच तुमचं या ठिकाणी टायमिंग जास्त होणार आहे आणि मार्क तुम्हाला या ठिकाणी कमी भेटणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती होत आहे आणि एका दिवशी जवळपास 1000 विद्यार्थी पोलीस भरतीला येत आहे. तर 25 जूनला जे अशा प्रकारे सुरुवातपासून शेवटपर्यंत जे प्रोसेस या ठिकाणी होत आहे. एका बॅचमध्ये जर 20-20 जर विद्यार्थी असले तर 20-20 विद्यार्थ्यांना या ठिकाणी 50 पैकी जे कमी मार्क्स पडत आहे. काय विद्यार्थ्यांना या ठिकाणी जवळपास 35 झालं, 30 झालं, त्याचबरोबर 38 झालं, अशा प्रकारे या ठिकाणी मार्क्स पडत आहे. आणि 50 पैकी जे असे 1-2च विद्यार्थी आहे की त्यांना 40च्या वरती मार्क्स पडत आहे, 45च्या वरती मार्क्स भेटत आहे, असे 1-2च विद्यार्थी या ठिकाणी आहे. ठीक आहे. तर फिजिकलमध्ये खूप मुलांना कमी मार्क्स या ठिकाणी पडत आहे. तर याचाच इफेक्ट हा कटऑफवर सुद्धा लागणार आहे. कटऑफ सुद्धा या ठिकाणी कमी जाऊ शकतो, कारण की वातावरण त्या ठिकाणी तशा प्रकारचं आहे. ठीक आहे. तर ऊन सुद्धा जास्त तापत आहे आणि त्या भरउनीमध्ये सुद्धा 1600 मीटर रनिंग मुलं या ठिकाणी मारत आहे. तर अशा प्रकारचे पोलीस भरतीची संपूर्ण प्रोसेस आहे. ठीक आहे. तर आज अशा प्रकारे 25 जूनला पोलीस भरती झाली. तर ही होती मित्रांनो संपूर्ण माहिती की पोलीस भरती 25 जूनला कशा प्रकारे झाली याबद्दल. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.